नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्यभरात जागोजागी मराठा समाजाचे मूक मोर्चे सुरू आहेत. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे. हा आक्रोश आहे मराठा समाजाचा, ही वेदना आहे मराठा समाजाची. या मोर्चाचं निमित्त ठरलं कोपर्डीची घटना. लाखोंचे मोर्चे निघतायत, पण त्यांना संघटित करणारा असा कुणी एक नायक मात्र नाही. त्याला कुणाचा असा एक चेहरा नाही. हा कोणता आक्रोश आहे? हा कोणता संघर्ष आहे जो इतका पराकोटीला पोहोचलाय? आणि हा संघर्ष जर इतका पराकोटीला पोहोचला असेल तर मग आजवरच्या मराठी साहित्यातून मराठा समाजाचा हा आक्रोश का बरं प्रतिबिंबित झालेला नाही? साहित्य हे समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. किंबहुना साहित्यातून समाजाच्या त्या त्या काळातल्या वास्तवाचं चित्रण केलं जातं असं म्हटलं जातं. मग असं असतानाही मराठा समाजाचा हा आक्रोश आपल्या साहित्यिकांपर्यंत पोहोचलेला दिसत नाही. कथा, कादंबऱ्या, कविता यासारख्या साहित्य प्रकारांमधून मराठा समाजाचा आक्रोश प्रतिबिंबित झालेला दिसत नाही. दलित किंवा आदिवासी साहित्यातून त्या त्या समाजाचा संघर्ष, त्यांचं दैन्य अत्यंत प्रभावीपणे वेळोवेळी रेखाटलं गेलेलं आहे. पण त्या तुलनेमध्ये आजवरच्या मराठी साहित्याचा जर विचार केला तर अनेक मराठा साहित्यिक होऊन सुद्धा गेले, पण त्यांनी अशा पद्धतीनं मराठा नायक रेखाटलेला दिसत नाही. ग्रामीण साहित्यातही नवे प्रवाह येत गेले. भटक्या विमुक्तांचाही जीवनस्वर साहित्यामधनं अभिव्यक्त झाला. स्त्रीवादी लेखनाच्या सुद्धा कक्षा रुंदावल्या. पण या सगळ्यामध्ये मराठा समाजाची वेदना मात्र कुठेच ठोसपणे आलेली नाही. मुळात मराठा समाज हा कृषी केंद्री आणि फक्त शेतकरी इतकीच त्याची भूमिका साहित्यामध्ये सीमित राहिली. शेतकऱ्याचं जे काही दुःख, शल्य साहित्यामधनं मांडलं गेलं ते फक्त शेतकरी म्हणूनच अधोरेखित केलं गेलं. उलटपक्षी कथा, कादंबऱ्यातनं मराठा समाजाचा जो काही उल्लेख आला किंवा ज्या काही व्यक्तिरेखा रंगवल्या गेल्या त्या गावचा पाटील, सरपंच, गावगुंड अशा खलनायकी थाटाच्या रंगवल्या गेल्या. आदिवासी किंवा दलित साहित्यात जसा नायक जोरकसपणे दिसतो तसा नायक मराठा समाजातला साहित्यामधनं दिसत नाही. आणि त्यामुळेच कुठेतरी जसे आता मराठा समाजाचे मोर्चे बिना चेहऱ्याचे आहेत, तसंच मराठी साहित्यातलं मराठा समाजाचं चित्रण सुद्धा बिन चेहऱ्याचंच आहे. मराठी साहित्यात मराठा समाजाला स्वतःचा असा चेहरा अजूनही सापडलेला दिसत नाही. कुठेतरी मध्यमवर्गीय बोटचिपेपणाचीच भूमिका साहित्यामधून सुद्धा दिसते की काय, अशी स्थिती आहे. हे असं का होत आहे? का बरं मराठ्यांचा आक्रोश अजूनही साहित्यिकांना टिपता आलेला नाही? मराठा लेखकांना वर्तमानातले राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल का बरं टिपता येत नाहीयेत? दलित, आदिवासी साहित्यिकांनी जसं स्वतःचं दलितपण जपलं तसं मराठा समाजातल्या साहित्यिकांना का बरं जपता आलेलं नाहीये? मराठी साहित्यामध्ये मराठा समाज हा मुकाच आहे का? काय आहेत या सगळ्यांची कारणं, याची समीक्षा या निमित्तानं केली पाहिजे असं वाटलं आणि म्हणूनच हा विषय आम्ही आज चर्चेला घेतलेला आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत माझे प्राध्यापक टी डी काळे. प्राध्यापक टी डी काळे हे उरणमधल्या रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्रमुख आहेत. आणि विशेष म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये पंढरपूरमध्ये शिकलो, रयत शिक्षण संस्थेचं जे कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरमधलं, त्या कॉलेजमध्ये सर मला शिकवायला होते आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज स्टुडिओमध्ये माझ्यासोबत चर्चेसाठी आहेत. नांदेडमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आमचे मित्र डॉक्टर पृथ्वीराज तौर. डॉक्टर पृथ्वीराज तौर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जे नांदेडचं आहे त्या ठिकाणी मराठी विभागाचे प्राध्यापक तर आहेतच आणि मराठी साहित्यामध्ये खूप मोलाची कामगिरी सध्या ते बजावत आहेत. मग ते अनुवादित साहित्य असेल किंवा बालसाहित्य असेल, या अनुषंगानं पृथ्वीराज तौर यांची सुद्धा भूमिका आपल्याला फार महत्त्वाची आहे. नाशिकमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील डॉक्टर शंकर बोऱ्हाडे. डॉक्टर शंकर बोऱ्हाडे हे सुद्धा मराठीचे प्राध्यापक तर आहेतच, पण साहित्यिक सुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे आजच नाशिक आवृत्तीमध्ये, आमच्या सकाळच्या नाशिक आवृत्तीमध्ये त्यांनी याच विषयाच्या अनुषंगानं काही ठोस अशी मांडणी केलेली आहे, सविस्तर मांडणी केलेली आहे. त्यामुळे डॉक्टर शंकर बोऱ्हाडे यांची या संदर्भातली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. औरंगाबादमधनं या कार्यक्रमात सहभागी होत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, कथाकार प्राचार्य रारन बोराडे. रारन बोराडे हे मराठी साहित्य विश्वाला तसं नवं नाव नाही, खूप ज्येष्ठ नाव आहे. आमदार सौभाग्यवतीसारखी कादंबरी असेल किंवा पाचोळासारखी कादंबरी असेल, सावटसारखी कादंबरी असेल, या कादंबऱ्यांमधनं बोराडे सरांचं लिखाण हे मराठी रसिक वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. नागपूरमधनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत डॉक्टर प्रकाश खरात. डॉक्टर प्रकाश खरात सुद्धा मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत. आणि एकूणच साहित्याचा हा सगळा जो पट आपल्याला उलगडायचा आहे मराठा समाजाच्या निमित्तानं, मग तो आदिवासींचा असेल, दलित साहित्याचा असेल किंवा एकूणच मराठी साहित्याचा असेल, जेव्हा मराठी साहित्याची आपण समीक्षा करतो तेव्हा खरं म्हणजे त्याला कप्पेबंद करू नये असं म्हटलं पाहिजे.
मग असं म्हटलं जातं खरं म्हणजे. पण तरीसुद्धा कुठेतरी नागर साहित्य आणि ग्रामीण साहित्य, शेतकरी यांचं साहित्य, त्याच वेळेला कुठेतरी दलित साहित्य, आदिवासी साहित्य असं म्हणताना सुद्धा त्याला जातीपातीच्या बंधनामध्ये सुद्धा कुठेतरी त्याची मोजमापं जी आहेत साहित्याची ती मापली जातात. ती साहित्याची समीक्षा त्या पद्धतीने सुद्धा केली जाते. एकूणच जीवनानुभव जे असतात हे साहित्यामधनं रेखाटले जातात. असं असताना आता ज्या पद्धतीने मराठा समाजाचे मूक मोर्चे सुरू आहेत, मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे, लाखोच्या संख्येनं मराठा समाज उतरलेला आहे, असं सगळं असताना हा जो आक्रोश मराठा समाजाचा आहे हा कुठेतरी मराठी साहित्यामध्ये आत्तापर्यंत मांडला गेलेला दिसत नाही. हे असं का बरं होतं? हे असं का बरं झालं? याच अनुषंगाने ही सगळी सविस्तर चर्चा आपल्याला करायची आहे. आणि चर्चेची सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा मला जायचं आहे प्राध्यापक टी डी काळे यांच्याकडे. काळे सर, मला सांगा, जसं आता मग विषयाची मांडणी करताना मी म्हटलं की कुठेतरी मराठा समाजाचा हा जो अंतस्वर आहे, त्यांचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष म्हणावा तसा आत्तापर्यंतच्या मराठी साहित्यामध्ये रेखाटला गेलेला नाही. तुम्ही इतकी वर्ष मराठीचं अध्यापन सिनियर कॉलेजमध्ये करता आहात, तुम्हाला सगळं हे एकूण मराठी समीक्षेच्या अनुषंगानं सुद्धा तुमचा अभ्यासही आहे. काय तुमचं निरीक्षण आहे? काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? खऱ्या अर्थानं मराठी साहित्याचा धांडोळा घेता आपण म्हणाला तसं ही गोष्ट खंत करण्यासारखीच आहे. महाराष्ट्र आणि मराठा समाज हे अतिशय अभेद्याचं समीकरण आहे. असं असताना सुद्धा मराठी साहित्यामध्ये ठळकपणे स्वतःचा चेहरा घेऊन मराठी साहित्य अभिव्यक्त झालेलं नाही, मराठा समाजाचं साहित्य अभिव्यक्त झालेलं नाही. त्याचं कारण असं की साहित्यात अभिव्यक्त होण्याच्यासाठी म्हणून ज्या काही दैन्य, दुःख, दारिद्र्य याचा सामना करावा लागतो, कदाचित तसा फारसा करावा लागला नाही, याची पाळंमुळं मला 16व्या शतकात महाराष्ट्राचं आणि मराठ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो एक वारसा मराठा समाजाला दिला, लढाऊपणाचा दिला, बाणेदारपणाचा दिला, आणि हा वारसा जपत मराठा समाजाला आपण म्हणाल्याप्रमाणे बळीराजा या गोंडस नावाखाली ते शेती करत राहिले, समाजाचं पालनपोषण करत राहिले. परंतु नंतर काळ बदलला आणि काळ बदलल्याच्या नंतर आज या अवस्थेला आल्यानंतर त्यांना या जाणीवा जाणवायला लागल्या. आत्तापर्यंत ह्या भ्रमात ते राहिले की आपण शेतकरी आहोत, आपण उच्च वर्गातले आहोत, अशा पद्धतीनं त्यांना कुठलीही बोच साहित्यात व्यक्त होण्याच्यासाठी म्हणून जे काही लागतं अशी झळ बसलेली नाही. आणि त्याच्यामुळं कदाचित जे काही आपण म्हणाल्याप्रमाणे ग्रामीण साहित्य आलं, त्या ग्रामीण साहित्यात सुद्धा स्वतःचा चेहरा प्रकट करणारं असं मराठा समाजाचं साहित्य आलेलं नाही. तर माझ्या दृष्टीनं भ्रमात राहणं अशा पद्धतीनं हा समाज राहिला. आणि आता नवीन पिढी ही संवेदनशील झालेली आहे, ती अंतर्मुख झालेली आहे. अशा पद्धतीनं आत्तापर्यंत हा समाज अंतर्मुख होऊन स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मराठी साहित्यामध्ये मराठा समाजाचं चेहरा असलेलं साहित्य आलेलं नाही. मराठा समाजाचा स्वतःचा चेहरा असलेलं साहित्य अजूनही मराठी साहित्यामध्ये आलेलं दिसत नाही. या संदर्भातली मांडणी आता प्राध्यापक टी डी काळे सरांनी केलेली. पण एकूणच मराठा समाजाच्या अनुषंगानं मराठी साहित्यामध्ये मराठा समाजाची जी काही भूमिका आहे ती तितक्याशा पद्धतीने जोरकसपणे व्यक्त होताना दिसत नाही. याची नेमकी कारण मीमांसा काय आहे हे याच्यावरती आपल्याला बोलायचं. पण इथं मी घेतो एक ब्रेक. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे त्याचं निमित्त खरं म्हणजे मराठा समाजाचे जे काही मूक मोर्चे जागोजागी राज्यभरामध्ये लाखोंच्या संख्येनं निघतायत, हा आक्रोश आहे मराठा समाजाचा, या वेदना आहेत मराठा समाजातल्या. पण या सगळ्या आक्रोशाचं प्रतिबिंब
आत्तापर्यंतच्या मराठी साहित्यामध्ये का बरं उमटलं नाही, हा खरं म्हणजे चर्चेचा विषय आहे, हा परीक्षणाचा विषय आहे, हा समीक्षेचा विषय आहे. आणि याच अनुषंगानं खरं म्हणजे ही सगळी चर्चा आपण करतो आहोत. ब्रेकवरती जाण्यापूर्वी खरं म्हणजे मला जो ब्रेक घ्यायला लागला, हा खरं म्हणजे आवाज महाराष्ट्राचा आहे. आवाज आपला पोहोचवणं लोकांपर्यंत हे इतकं सोपं नसतं, याची कदाचित प्रचिती तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने आली असेल. आपला जर आवाज पोहोचवायचा असेल तर सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन करायला लागतात. आणि याच मुद्द्याच्या अनुषंगानं मला आता जायचं आहे प्राचार्य रारन बोराडे यांच्याकडे. औरंगाबादला सर आहेत. बोराडे सर, तुम्ही आत्तापर्यंत मराठी साहित्यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे. मग ते पाचोळासारखी कादंबरी असेल किंवा आमदार सौभाग्यवतीसारखी कादंबरी असेल. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला खरं म्हणजे की या सगळ्या कादंबऱ्यांमधनं असेल किंवा कथासंग्रहांमधनं सुद्धा असेल, तुम्ही एक उत्तम पद्धतीची मांडणी खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्यामध्ये केलेली आहे. हे सगळं करत असताना कुठेतरी आपण ज्या विषयावरती आत्ता बोलतोय की मराठा समाज म्हणून असलेली जी अंतःप्रेरणा आहे, तो जो अंतस्वर आहे, तो कुठेतरी मराठी साहित्यामध्ये अजूनही ॲब्सेंट असल्यासारखा किंवा त्याची कमतरता असल्यासारखी भासते आहे. काय तुमचं निरीक्षण आहे? मुळामध्ये हा बोला सर, सलग बोला, तुम्ही आवाज पोहोचतोय, बोला. मुळामध्ये मराठी ग्रामीण साहित्यामध्ये आतापर्यंत आक्रोश उमटलेला नाही, ही भूमिका चुकीची आहे. हा आक्रोश प्रथमतः भास्कर चंदनशिवे यांच्या कथामध्ये व्यक्त झालेला आहे आणि त्यानंतर शेषराव मोहिते असोत, सध्याच्या लेखकामध्ये आसाराम लोमटे असोत किंवा कृष्णात खोत असेल किंवा जे कवी आहेत, ग्रामीण कवी ज्यांची नावं मला घेता येतील, अशा प्रकारचे कवी असो, हा आक्रोश साहित्यामध्ये उमटलेला आहे. 1971ला मी पाचोळा लिहिली. पाचोळामध्ये जीवन हे असं आहे असं व्यक्त झालेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये अतिरिक्त नावाची जी कादंबरी आहे, या कादंबरीमध्ये असं का आहे, खेड्यातल्या माणसांना असं का जगावं लागतं, त्याची कारणं का आहेत, त्यांचं शोषक कोण आहेत, त्यांचं शोषण कशा प्रकारचं होत चाललं आहे, हे आपल्याला दिसेल. आणि म्हणून हा जो आरोप केला जातो की हा आक्रोश ग्रामीण साहित्यामध्ये दिसत नाही, हे पूर्णतः खरं नाही. मराठी साहित्यामध्ये बोराडे सर, तुमची भूमिका पोहोचली. याच मुद्द्यावरती आपण परत बोलूया की मराठा समाजाचा आक्रोश आत्तापर्यंत उमटला नाही असा आरोप चुकीचा आहे आणि त्याचं सप्रमाण उदाहरण खरं म्हणजे बोराडे सरांनी दिलेलं आहे. मला आता जायचं नाशिकला. डॉक्टर शंकर बोऱ्हाडे त्या ठिकाणी आहेत. डॉक्टर शंकर बोऱ्हाडे, तुम्ही याच संदर्भामध्ये आजच नाशिकच्या सकाळच्या नाशिक आवृत्तीमध्ये या संदर्भामध्ये सविस्तर विवेचन केलेलं लेखही लिहिलेला आहे. काय नेमकी तुमची भूमिका? तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने खरं म्हणजे चित्रण व्हायला पाहिजे होतं मराठा समाजाचं, ते झालेलं नाही? काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, मला अभ्यासाने असं जाणवलेलं आहे की मराठा समाज जो आहे, त्या मराठा समाजाचं चित्रण मराठी साहित्यामध्ये पुरेशा प्रमाणात झालेलं नाही. आपण जेव्हा मराठी साहित्य समृद्ध आहे असं म्हणतो, तेव्हा त्या साहित्यानं महाराष्ट्राच्या सर्व घटकांचा विचार करावा अशी माझी भूमिका आणि अपेक्षा आहे. दलित साहित्याने आणि दलित लेखकांनी दलित समाजाचं चित्रण ज्या पद्धतीनं परिपूर्णपणे केलं, तशा स्वरूपाचं चित्रण आपल्या मराठी साहित्यामध्ये झालेलं दिसत नाही, असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. आणि त्या अनुषंगाने मी असं काही आक्षेप घेतलेला आहे. बोराडे सर, गुरुवारे बोराडे जे आहेत, त्यांची भूमिका मला कळते आहे, परंतु मराठी साहित्यात आलेलं पाटलांचं चित्रण काय आहे? मराठी साहित्यातला पाटील हा सत्वशील पाटील कुठल्या कादंबरी चितारला गेला, कुठल्या कथेमध्ये आला? गावगुंड पाटील, शोषण करणारा पाटील किंवा राजकारणामध्ये पटाईत असणारा
सत्तेसाठी बऱ्याच हुकुमती करणारा पाटील असा आपल्याला दिसतो. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, आणि मी ग्रामीण भागातून आल्यामुळे मी हे पाहिलेलं आहे की पाटलाने गाव चालवलं. पाटलाने गावामध्ये नुसतं गाव चालवलं नाही तर सगळा एकोपा सुद्धा ठेवला, दंगादोपा होऊ दिला नाही. असे गावोगावचे हजारो सत्वशील पाटील जे आहे, हे पाटील आमच्या लेखकांना दिसले नाही. आणि विशेषतः ग्रामीण समाजाचं चित्रण करत असताना, पाटलाचं चित्रण करत असताना कुठंतरी टिंगलटवाळी जी आहे ही टिंगलटवाळी केली गेली. माझा एक दुसरं निरीक्षण असं आहे की गेल्या 50 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात जमिनीचं हस्तांतरण झालं, जमिनीची नापिकी झाली आणि त्याच्यातून मराठा समाजातल्या तरुणाला स्थलांतर करावं लागलं. हा जो स्थलांतरित असणारा जो मराठा समाज आहे, भूमिहीन झालेला जो मराठा समाज आहे, ज्याचा सातबारा कोरा झाला तो मराठा समाज आहे, त्याचं चित्रण कुठं आहे? माझं जे म्हणणं आहे की मराठा समाजाचा आक्रोश आमच्या मराठी लेखकांना ऐकायला येत नाही, तो या अर्थाने मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि म्हणून माझी जी भूमिका आहे ही माझी भूमिका सुस्पष्ट भूमिका आहे. मराठा लेखक लिहितो याच्यावर अरुण साधूंचं एक निरीक्षण मी आजच्या माझ्या लेखामध्ये मांडलेलं आहे. अरुण साधू द स्टेशनमध्ये असताना ते एक कादंबरी वाचत होते आणि ते वाचल्यानंतर आमची जी चर्चा दलित लेखक जे आज श्री दया पवार होते, आमच्याशी गप्पा मारताना ते म्हणाले की मराठा लेखक जो आहे तो रोमॅन्टिक लिहितो, तो त्याच्या स्वसमाजाचं जे चित्रण आहे ते चित्रण करत नाही, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी तो मांडत नाही, मराठा समाजाची झालेली जी पडझड आहे ती मांडत नाही. मग असं रोमॅन्टिक लिहून किंवा टाळ्या घेणारं लिहून आपलं जे काही इंगित आहे हे सांगितलं गेलं. अगदी बरोबर. डॉक्टर शंकर बोराडे तुमची भूमिका पोहोचली, आपण सविस्तर बोलूया. याच मुद्द्यावरती मला डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्याकडे जायचं, नांदेडला त्या ठिकाणी ते आहेत. डॉक्टर पृथ्वीराज तौर, जसं आता डॉक्टर शंकर बोराडे भूमिका मांडतायत की मराठा समाजातल्या साहित्यिकांनी फक्त थोडंसं रोमॅन्टिसिझममध्येच लिहिलं किंवा टाळा घेणारं लिहिलं, म्हणजे अरुण साधूंच्या स्टेटमेंटचा, वक्तव्याचा दाखला त्यांनी दिलेला आहे. तुम्हालाही असंच वाटतं खरंच की मराठा समाजाचं जे खरं चित्रण आहे, वास्तव चित्रण आहे, त्या वास्तव चित्रणापासून दूर कुठेतरी हे साहित्यिक गेलेले आहेत आणि मराठी साहित्यामध्ये मराठा समाज तितक्याशा सक्षमपणे आलेला नाही? काय तुमचं निरीक्षण आहे? नमस्कार. एकतर आता बोराडे सर जे म्हणाले त्यांच्या एकूण सगळ्या निरीक्षणाशी काही सहमत होत. मी माझा पाठिंबा हा शंकर बोराडेंना देतो आहे. होतं असं की ही जी चर्चा ज्या सगळ्या अनुषंगाने आयोजित केली जाते आहे त्याच्या मागं मराठा समाजाची लाखोच्या संख्येनं निघत असलेली मोर्चे कारणीभूत आहेत असं मला वाटतं. तुम्ही या मोर्चात गेलात का? लेखक म्हणून मला असं वाटतं की तुम्ही या मोर्चामध्ये गेलं पाहिजे. या मोर्चामध्ये जो 99% मराठा समाज सहभागी होतो आहे त्याचा आवाज आपण ऐकला पाहिजे आणि मग आम्ही आमच्या साहित्यात पाहिलं पाहिजे की आम्ही जे लिहितो आहोत ते या 99% मराठा समाजाचं आहे का. मी जेव्हा मराठी साहित्याकडे पाहतो तेव्हा मला असं दिसतं की आमचं मराठी साहित्य आणि त्यातला मराठा समाज हा या 99% मराठ्यांची अपेक्षापूर्ती करत नाहीये. त्यांचा जो काही एक असंतोष आहे, त्यांची जी क्रांतीची भाषा आहे, त्यांचं जे दुःख आहे, दारिद्र्य, वेदना आहे, याच्याबद्दल आमचा मराठी समाज, आमचा मराठी लेखक हा पुरेसा जागरूक नाही. त्याला जे काही लिहिलेलं आहे ते पुरेसं समाधानकारक नाही, हे आम्ही अगोदर मान्य केलं पाहिजे. आता दुसरा एक प्रश्न असा आहे की साहित्याचं असं चित्रण करणं कितपत योग्य आहे. मी एक लेखक म्हणून मी केवळ मराठा समाजाची दुःख मांडावीत का? तर याचं उत्तर मी पुन्हा नकारार्थी देईन. म्हणजे माझ्या पुढं काही पुस्तकं आहेत, मी तुम्हाला सांगेन की या ठिकाणी काही पुस्तकं आहेत. महेंद्र कदम यांचं एक पुस्तक आहे. श्रीकांत देशमुख हे कवितेतलं एक मोठं नाव आहे. विनायक येवले हा नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे. केशव सखाराम देशमुख हे एक मराठीतले लेखक आहेत. आणि या सगळ्या लेखकांचं साहित्य वाचत असताना मला मराठा समाज हा थोडाफार व्यक्त झालेला आहे असं दिसतंय.
मग तो इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतून आहे, तो अनेकांच्या, जसा आता आसाराम लोमटे यांचा उल्लेख झालेला आहे, आसारामच्या कथेतून आहे, राजकुमारच्या नाटकातून आहे. पण मी माझ्या जातीचं म्हणून काहीतरी लिहितो आहे, मी मराठा समाज मला चित्रित करायचा आहे म्हणून काही लिहितो आहे, असं जर असेल, अशी भूमिका घेऊन त्यांनी लिहिलेलं नाही असं मला वाटतं. दुसऱ्या एका पुस्तकाचा मी उल्लेख करीन मुद्दामहून. ते पुस्तक आहे मालेगाव, जिल्हा नाशिक या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या विद्या सुर्वे बोरसे यांचं हे ते पुस्तक आहे. हे मुद्दाम आपण बघावं. हे आहे लहान मुलांसाठीचं पुस्तक. आता लहान मुलांसाठी जेव्हा आम्ही पुढे जातो आहोत, काही त्यांना सांगू पाहतो आहोत, तेव्हा त्यांना अमुक अमुक लेखक अमुक अमुक जातीचा आहे, अमुक अमुक समाजाचे चित्रण करणं हे लेखकाचं कर्तव्य असतं असं सांगणार आहोत का? मला असं वाटतं या जगातला प्रत्येक मुलगा हा रात्री झोपत असताना पोट भरून झोपलेला पाहिजे. त्याला आम्ही जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे आणि आपलं म्हणलं पाहिजे. आणि ही सगळ्या साहित्यिकांची भूमिका असते. साहित्याचा धर्म काय आहे तर तो माणुसकी केंद्रीय असला पाहिजे. साहित्याची भाषा कोणती असेल तर ती दुःखाची भाषा असेल. आणि ही भाषा म्हणजे जी दुःखाची भाषा बोलतो ते साहित्य माझं आहे आणि ते जातीपातीच्या पलीकडं आहे. साहित्य हे नेहमी समस्या केंद्रीय असतं. मी फक्त एक शेवटचा मुद्दा मांडतो या अनुषंगानं, या चर्चेला प्रारंभ म्हणून, की आज मोठ्या प्रमाणामध्ये जे मोर्चे निघतायत ते पाहिल्यानंतर आणि त्यातला आक्रोश पाहिल्यानंतर आपल्याला कुठंतरी मराठा समाजाची म्हणून जी दुःख आहेत ती दुःख लक्षात यायला लागलेली आहेत. मग ती दुःख वेगवेगळ्या कारणांनी निर्माण झालेली आहेत आणि त्या ठिकाणी जात हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. आणि या अनुषंगानं मराठा या जातीची चर्चा व्हायला हवी असं माझ्यासारख्याला वाटतं. योगायोगानं मागच्या 1.5-2 दशकांमध्ये जी काही वेगवेगळ्या मराठा संघटनांनी तयार केलेली जी पार्श्वभूमी आहे त्याच्यातून निर्माण झालेलं जे एक विचार मंथन आहे ते सगळं विचार मंथन या मराठा मोर्चाच्या पाठीमागं आहे आणि या मराठा तरुणांच्या डोक्यामध्ये ते गेलेलं आहे हे पण पाहिलं पाहिजे. होतं काय की लाखोच्या संख्येनं आमचा शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि तुम्ही त्याला सांगतायत अरे तू तर पाटील आहे, तुला कशाचं दुःख आहे. आम्हाला हे दिसतं आहे की आमचा एक माणूस हा देशोधडीला लागलेला आहे. जसं बोराडे असं म्हणतात तसा तो विस्थापित झालेला आहे, त्याचा 7-12 कोरा झालेला आहे आणि आम्ही त्याला सांगणार अरे तू तर देशमुख आहेस. म्हणजे आम्ही त्याला एका सरंजामी पद्धतीनं बघतो आहोत, जेव्हा की तो अतिशय दयीन, गरीब आणि दलित अगदी बरोबर. डॉक्टर पृथ्वीराज तौर, तुमची भूमिका खूप सविस्तर पद्धतीने तुम्ही मांडलेली आहे की कुठेतरी आपण त्याला सरंजामी पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहतो आहोत आणि हे चित्र कुठेतरी बघायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात की लाखोंच्या संख्येनं जर हे मोर्चे निघत असतील तर नक्कीच आक्रोश त्या ठिकाणी असणार आणि मराठी साहित्यिक म्हणून, मराठी लेखक म्हणून आपण तो आक्रोश कुठेतरी जाऊन स्वतः अनुभवला पाहिजे, ते जाणून घेतलं पाहिजे. तो आवाज आपल्या लेखनातनं कुठं उमटतोय का याचं कुठेतरी परीक्षण केलं पाहिजे. याच्यावरती खरं म्हणजे मला प्राचार्य रारन बोराडींकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी मी जातो नागपूरला. डॉक्टर प्रकाश खरात आहेत. डॉक्टर प्रकाश खरात, जसं आत्ता डॉक्टर पृथ्वीराज तौर यांनी जी भूमिका मांडलेली आहे, खूप सविस्तर आणि व्यवस्थित विश्लेषणात्मक अशी भूमिका मांडलेली आहे. डॉक्टर शंकर बोराडेंनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्याच वेळेला बोराडे सरांनी पण त्यांची भूमिका मांडलेली आहे. असं असताना एकूणच साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो, साकल्यानं विचार करतो, तेव्हा ज्या पद्धतीने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी जो उल्लेख केला होता की दलित साहित्य असेल किंवा आदिवासी साहित्य असेल, ते ज्या पद्धतीने जोरकसपणे लिहिलं गेलं, तिथं जात लपवलेली नाही आहे, त्यांनी त्यांचा अभिनिवेश लपवलेला नाही, पण त्यांचा सगळा जो संघर्ष आहे तो संघर्ष त्यांच्या नायकाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे. तसं मराठा समाजातला हा जो काही आक्रोश आता आपल्याला रस्त्यावरती दिसतो आहे तो अजूनही प्रतिबिंबित म्हणावा तसा होताना दिसत नाही. काही अपवाद नक्कीच आहेत. असं असताना याची समीक्षा तुम्ही कशी करता? सात नंतर दलित साहित्य किंवा आंबेडकरी साहित्याच्या रूपाने साहित्य जशी आविष्कृत झाली त्याच लोकशाही साहित्यातील लोकशाहीला अधिक गतिमान करण्याचं काम हे मराठा क्रांती मोर्चा हे करत आहे. प्रश्न असा आहे की मराठा समाजाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात पडलं आहे काय? याचं उत्तर असं देता येईल की मराठा
या अवतरण चिन्हामधली जात लक्षात न घेता ग्रामीण जीवनातलं चित्रण आधुनिक मराठी साहित्यामध्ये सातत्याने पडत आहे. ग्रामीण साहित्य या संज्ञेच्या रूपाने सुद्धा कुणबी मराठा या समाजाचं चित्रण साहित्यामध्ये येत आहे. बारोमास सारख्या कादंबरीमध्ये किंवा ग्रामीण साहित्यामध्ये किंवा दलित साहित्यामधील सुद्धा ग्रामीण साहित्यामध्ये याच्यामध्ये गावगाड्याचं एक चित्रण त्याच्यामध्ये आहे. परंतु हे जे मोर्चे निघत आहेत या मोर्चाच्या पाठीमागे शेतकरी आणि प्रामुख्याने मराठा समाज, कुणबी समाज हा तुटत चाललेला आहे. गावोगावचा माणूस हा विखरत चाललेला आहे. जी शेती जास्त होती ती आता तुकड्या तुकड्यामध्ये विभागत होत चाललेली आहेत. नवी उत्पादनांची साधनं गेल्या 50-60 वर्षात डेमोक्रेसीमध्ये त्यांच्या हाती आलेली नाहीत. म्हणून ही जे दुःख आहे त्या दुःखाला घेऊन तो व्यक्त होतो आहे. खरं तर भारतीय समाजामधली जी वर्णव्यवस्था आहे या वर्णव्यवस्थेमध्ये या शूद्र वर्णाला रक्तबंबाळ करण्यात आलेला आहे. सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात रक्तबंबाळ व्हावं लागलेलं आहे. कोणाला जास्त कोणाला कमी हा फक्त फरक आहे. मला असं वाटतं की आज 21व्या शतकाच्या आरंभी या शूद्र समाजामधील लोकांनी आपला जो आक्रोश व्यक्त केलेला आहे हा खऱ्याखुऱ्या अर्थाने मराठी साहित्याला गतिमान करणार आहे. आणि मराठी साहित्यामध्ये जी खरी लोकशाही आहे किंवा भारतीय राजकारणामध्ये जी खरी लोकशाही गतिमान करायची असेल तर असे आक्रोश, असं आक्रंदन, अशी वेदना ही चौफेर पद्धतीनं व्यक्त होणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. अशी वेदना डॉक्टर प्रकाश खरात तुमची भूमिका पोहोचली की अशी वेदना जी आहे ती चौफेर पद्धतीने व्यक्त व्हायला हवी. ती व्यक्त होण्याची माध्यमं आपल्या हातामध्ये आहेत. आपण लिहितो, आपण वाचतो, आपण बोलतो, आपण व्यक्त होतो आणि ही सगळी माध्यमं आपल्या हातामध्ये असताना सुद्धा कुठेतरी पुन्हा एकदा तो जो खरा स्वर आतला आहे, सच्चा स्वर जो आहे, अस्सल स्वर आहे तो आपल्याला तितक्याशा सक्षमपणे आलेला दिसत नाही. अपवाद नक्कीच आहे. आपण वारंवार हे कबूल करूया की अपवाद नक्कीच आहेत, पण ते अपवाद पुरेसे नाही आहेत. त्यामुळे ती गती जी आहे ती वाढली पाहिजे लेखनाची किंवा व्यक्त होण्याची आणि तो अनुभव घेण्याची. मला प्राचार्य रारंग बोराडे सरांकडे परत एकदा जायचं आहे कारण बोराडे सरांनी मगाशी जो सूर लावलेला होता. बोराडे सर, एकूणच जसं तुम्ही म्हणालात की नाही लिहिलेलं आहे, बरंच लोकांनी लिहिलेलं आहे, ते व्यक्त झालेलं आहे. या संदर्भातली तुमची सविस्तर भूमिका मला वाटतं तुम्ही मांडावी. मुळामध्ये प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा एखाद्या साहित्यासंबंधी बोलतो त्यावेळी ते साहित्य पुरेशा प्रमाणात आम्ही वाचतो का, हा खरा प्रश्न आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की अलीकडच्या काळामध्ये न वाचता त्याच्यावर बोलण्याची एक टूम निघालेली आहे. झाडाझडती ही कादंबरी विश्वास पाटलाची किती लोकांनी वाचलेली आहे. तिच्यामध्ये जो आक्रोश धनग्रस्ताचा जो व्यक्त झालेला आहे तो आक्रोश आपल्यापर्यंत आलाच नाही. हे सगळं साहित्यामध्ये आपण वाचत असताना हा आक्रोश ज्या प्रकारे आलेला आहे हा मूक आक्रोश होता. आतापर्यंतचा जो आक्रोश होता तो मूक आक्रोश होता. आता जो आक्रोश सुरू झालेला आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे. असं जेव्हा घडतं, आपण दलित साहित्यासंबंधी बोलतो पण दलित साहित्यिक आणि दलित लोक हे त्यांच्यावर झालेले हजारो वर्षापासून जे अन्याय होते त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले होते. आज असं मराठा समाजाला जाणवायला लागलेलं आहे की अशा प्रकारे आपण किती दिवस हा मूक आक्रोश करायचा. आणि म्हणूनच सध्या जे काही मोर्चे निघत आहेत हे मोर्चे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामागे अशी त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. आज प्रत्येक शेतकऱ्याकडे 2.5-3 एकरापेक्षा जास्त जमीन राहिलेली नाही. मजुरांची देखील तीच अवस्था झालेली आहे, म्हणजे त्यांना देखील पुरेशी मजुरी मिळत नाही.
अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं? आपल्याला एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगू इच्छितो. आज शहरं अजगरासारखे वाढायला लागलेली आहेत. आसपासची खेडी पोटामध्ये घेऊ लागलेली आहेत. एकही खेडं, माझ्या माहितीप्रमाणे एकही खेडं अजून या वेशीच्या बाहेर निघालेलं नाही. असं वाटलं नाही कधी शासनाला, म्हणजे कुठल्याही शासनाला, की अशा प्रकारे ही माणसं एका कोंडोड्यामध्ये कोंडावी तशी कोंडली गेलेली आहे, गुदमरायला लागलेली आहे. यांच्यासाठी म्हाडासारखी एखादी योजना किंवा अशा प्रकारच्या काही घर बांधणीच्या योजना करून त्यांच्यासाठी काही सुरू करावं. आज आपण असं म्हणतो की शेतकरी आत्महत्या करतायत. तुम्ही अगदी यावर्षी भरपूर पाऊस पडलेला आहे, पिकं चांगली येणार आहेत, पण माझं असं मत आहे की आत्महत्या थांबणार नाहीत. आज 2.5-3 एकरामध्ये त्याचं प्रपंच चालणं अवघड आहे. जो कष्ट करतो त्या कष्टाचं मोल त्याला मिळत नाही. ज्या प्रकारे त्याला भाव मिळतो, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी जी काही मागणी केली होती की उत्पादन खर्चावर आधारित अशा प्रकारचा रास्त भाव आमच्या मालाला मिळाला पाहिजे, आणि ही भावना मराठी साहित्यामध्ये आम्ही ग्रामीण साहित्यिकांनी, मग ते आसाराम लोमटे असेल किंवा मी स्वतः असेल, चंदन शिव असेल, शेषराव मोहिते असेल, या सगळ्या साहित्यिकांच्या साहित्यामध्ये व्यक्त झालेली आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्यांचा विचार आपला कुठे केला पाहिजे? ही माणसं अशी पेटून का उठली, रस्त्यावर का उतरली, काय भावना आहे त्यांच्या? या सगळ्या भावनांचा हे केलं पाहिजे. आणि आपल्याला मी हमी देतो की आता हा जो आक्रोश उतरलेला आहे, हा आक्रोश हा रस्त्यावर उतरून पहिल्यांदा मराठा समाजाने केलेला आहे. आतापर्यंत एकही मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला नव्हता. त्यामुळं यांच्या ज्या भावना आहेत, या भावना आपल्याला जाणून घ्याव्या लागतील, त्या भावनेचा आदर करावा लागेल. आणि हा आक्रोश असा जर वाढत गेला तर मी आपल्याला हमी देतो की उद्याच्या मराठा ग्रामीण साहित्यकामध्ये हा आक्रोश हा तेवढ्याच तीव्रतेने जाणवणार. अगदी बरोबर आहे प्राचार्य बोराडे सर, तुमची भूमिका पोहोचली की हा जो आक्रोश आहे, हा आत्ता मराठा समाज जो रस्त्यावरती उतरलेला आहे, आता मूक मोर्चे जरी असले तरी त्यांचा जो आवाज आहे तो साहित्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये कदाचित बुलंद होऊ शकतो. मला परत डॉक्टर शंकर बोऱ्हाडेंकडे जायचं आहे. डॉक्टर शंकर बोऱ्हाडे, आता सगळ्यांच्या भूमिका आपण ऐकलेल्या आहेत, तरी सुद्धा आता तुम्हाला अजूनही असं वाटतं का, जसं आता बोराडे सरांनी खरंच म्हणजे खूप सविस्तर भूमिका मांडलेली आहे, की असं नाही मांडलेला आहे, आक्रोश मांडलेला आहे मराठी साहित्यामध्ये, मराठा समाजाचा आक्रोश हा आलेला आहे, वेगवेगळ्या लेखकांनी मांडलेला आहे, असं असतानाही अजूनही तुम्ही तुमच्या मतावरती ठाम आहात डॉक्टर शंकर बोऱ्हाडे? ही आपली जी चर्चा चाललेली आहे, मी गुरुवर्य बोराडे सर जे आहे त्यांचा आभार मानतो की त्यांनी शेवटी मूळ ट्रॅकवर ते आले. माझं म्हणणं असं आहे, मराठ्याविनं महाराष्ट्र गाडा कसा चाले असा प्रश्न विचारला जात होता. आणि आपलं जे मराठी साहित्य जे आहे, जे 3.5% म्हणून आपण हिणवलं, सदाशिव पेठी म्हणून हिणवलं, नंतर त्या साहित्याची जी वाटचाल आहे ती गावकुसापर्यंत पण झाली. पण गावकुसापर्यंत जात असताना मोठा बहुजन नायक जो मराठा समाज आहे त्याचं पुरेसं चित्रण साहित्यात आलं नाही, ही माझी खरी तर तक्रार आहे. आता बघा तुम्ही, मराठा समाजानं कितीतरी शैक्षणिक संस्था सुरू केल्या, त्याच्यासाठी स्वतःची जागा दिली. मी तुम्हाला सांगायला मला अतिशय वेगळं वाटतंय. परवा मुंबईतून एका मराठा ड्रायव्हरचा मला फोन आला लेख वाचल्यानंतर. मराठी लेखकांना मराठा समाजाचा आक्रोश ऐकू येत नाही का असं मी लिहिलं होतं. तो म्हणाला, अहो तुम्ही बरं केलं म्हणे की माझ्या आजोबानं 8 एकर जागा शाळेसाठी दिली, तिथं आज शाळा चालते, मुलं शिकताय. पण झालं असं की मी आता भूमिहीन झालेलो आहे आणि मुंबईमध्ये येऊन गाडी चालवतो आहे, पण निदान तुमच्यासारख्याने मराठा समाजाचा त्याग मांडला हे मला फार बरं वाटतं. आणि मी सांगतो दुर्गेश, तो माणूस फोनवर ढसढसा रडायला लागला. म्हणजे आम्ही किती काळ हे बघणार आहोत, किती अंत बघणार आहे. शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या मान्य,
कोणी असा अभ्यास केला का त्यात मराठा शेतकरी किती आहे त्यांचं म्हणून काही वास्तव मांडायचा प्रयत्न केला का? आपली जी शेतकरी स्त्री आहे त्यातल्या मराठा स्त्रीनं जो गावगाडा चालवला त्याचा आपण किती विचार केला? तुम्हाला मी उदाहरण सांगेल. माझा एक मित्र आहेत डॉक्टर भास्कर डोके, त्यांच्याशी बोलत होतो. ते म्हणाले की माझ्या घरी जेव्हा एखादा दलित आदिवासी यायचा तेव्हा तो म्हणायचा की माझ्या घरी खायला काही नाही आहे. मग आमची आई त्याला रागवायची, तू कामधंदा करत नाही, असं नाही तसं नाही, आणि ती पटकन घरातून 4 पायल्या 2 पायल्या जे आहे ते त्याला ती देत होती. आणि मग तो त्याच्या घरी जाऊन त्याचं घर जे आहे ते उपाशी राहणार नाही याची काळजी घेत होती. मराठा स्त्रीच्या डोळ्यातला धूर आमच्या लेखकांना का दिसत नाही असा मी एक प्रश्न जो आहे तो प्रश्न आपण आता मराठाचे दिवस ते जमीनदार आहेत, त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी राजकारण केलं असं म्हणून किती हिणवणार आहोत. रस्त्यावर आलेले जी माणसं आहेत ती माणसं काय सांगतायत, ती माणसं काय बोलतायत, आणि मग तुमचं साहित्य आहे हे साहित्य त्या माणसांचं प्रतिनिधित्व का करत नाही? डॉक्टर बोराडे तुमची भूमिका पोहोचली. डॉक्टर बोराडे मी तुमच्याकडे येतो. याच्यावरती प्राध्यापक टी डी काळेंना बोलायचं. बोला काळे सर. आपण मागा म्हणाल्याप्रमाणे साहित्य हा समाजाचा आरसा आहे. समाजात जे काही घडामोडी होतात, ज्या काही समस्या निर्माण होतात त्याचं प्रतिबिंब साहित्यात पडतं. मराठी साहित्याचा धांडोळा घेता 1960 नंतरचं साहित्य आपण जर लक्षात घेतलं तर दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य आणि आदिवासी साहित्य हे प्रवाह नव्यानं आले. तर हे प्रवाह साहित्यात येऊन मिसळण्यापाठीमागची प्रेरणा काय आहे? मागा बोराडे सरांनी सांगितल्याप्रमाणे हजारो वर्षापासून दलितांवर अन्याय झाले, अत्याचार झाले, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अश्रू पुसले. तेव्हा हे अन्याय अत्याचार साहित्याच्या रूपातून मांडण्याच्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. स्त्रियांवरच्या अन्याय दलितांवरच्या अन्यायाबरोबर चालू होते, तेव्हा स्त्रियाही या अन्यायानं अस्वस्थ होत्या. त्यांनी साहित्य मांडलं. मराठा समाजाच्या बाबतीत बोराडे सर आणि प्राचार्य प्रारंभ बोराडे सर या दोघांनी भूमिका मांडली की सगळी सूत्र मराठा समाजाच्या हातात होती. महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं, आणि खूप व्यापक अशा स्वरूपाचं काम त्यांचं आहे, परंतु साहित्यामध्ये स्वतःचा चेहरा असलेली भूमिका प्राचार्य बोराडे सरांनी सांगितली ती उदाहरणं आहेत, पण ती किती कमी प्रमाणात आहे. 2000 सालानंतर समाजामध्ये जो बदल झाला, निसर्गाच्या अवकृपेमुळे झाला, लोकसंख्येच्या स्फोटामुळे झाला, ज्या जमिनी होत्या, जे काही होतं त्याच्यामध्ये अनंत वाटेकरी निर्माण झाले, आणि नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात आली, आणि मग प्रश्न निर्माण झाला तो पोटापाण्याचा. तेव्हा मराठा समाजाच्या वाट्याला दलितांसारखं जे दुःख, स्त्रियांसारखं जे दुःख होतं ते 2000 सालापर्यंत अस्वस्थ करण्या इतपत दुःख नव्हतं. मी याच्यापूर्वी सांगितलं की मराठा समाजाला गौरवशाली परंपरा आहे शिवाजी महाराजांची. तर अशा प्रकारच्या एक पोशिंदा आहोत आपण, बळीराजा आहोत. याच संभ्रमात, याच भूमिकेत मराठा समाज राहत होता. कधी आत्मपरीक्षण मराठा समाजानं केलेलं नाही, आणि साहित्यातून मांडण्याच्यासाठी जी एक अस्वस्थता लागते ती अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली नाही, आली नाही. नवीन पिढी मात्र संवेदनशील झालेली आहे, शिकलेली आहे, ती अस्वस्थ झालेली आहे. आणि म्हणून आता हे जे चित्र आपण पाहतो, खरं म्हणजे नवीन पिढी खूप तशी दूरदृष्टीची आहे आणि संयमी आणि विचारशील आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून ते या मार्गाला आलेले आहेत असं माझं निरीक्षण आहे. अगदी वेगळ्या पद्धतीची मांडणी खरं म्हणजे काळे सरांनी केली. मला याच मुद्द्यावरती डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर पृथ्वीराज तौर, मला सांगा, जसं आत्ता काळे सरांनी मांडणी केली की साधारण 2000 सालापर्यंत खरं म्हणजे ज्या पद्धतीने दलित समाजाला दुःख सोसायला लागलं होतं तसं दुःख त्या पटीमध्ये मराठा समाजाला सोसायला लागलं नव्हतं. त्या दुःखाची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती, आणि त्याच्यामुळे कुठेतरी ती जी वेदना आहे, ते जे शल्य आहे, ते त्यांच्या लेखनामधनं सुद्धा उमटलेलं नव्हतं. मुळातच जसं तुम्ही म्हणालात मगाशी की साहित्याची भाषा ही दुःखाची असते, ती वेदनेची असते. ती वेदना पाहण्यासाठी संवेदना जागी करायला लागते, तेव्हा कुठे आपण लिहितो.
तेव्हा डॉक्टर पृथ्वीराज तौर मला नेमकं सांगा की एका बाजूला आपण दलित साहित्य आपण म्हणतोय वारंवार किंवा मराठा समाजाचं प्रतिबिंब अजूनही पडत नाही असंही म्हणतो आहे, दुसऱ्या बाजूला असं असताना कुठेतरी जातीचा अभिनिवेश लेखनामध्ये येणं कितपत योग्य वाटतं? हा फार महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे असं मला वाटतं. याची उत्तर दोन पद्धतीनं देणं संभवतात. एक पहिला मुद्दा असा आहे की मराठा मोर्चा काढणारे जे लाखो लोक आहेत त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत. आपण या मागण्या जोपर्यंत डोळे उघडून पाहणार नाहीत तोपर्यंत आपल्याला मराठा या जातीचं दुःख लक्षात येणार नाही. काय होतंय, ते पदव्यांची भेंडोळे घेऊन फिरतायत आणि बेरोजगार आहेत आणि त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. काय होत आहे, कुठल्या तरी एका कायद्याचा गैरवापर होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. काय होत आहे ते असं सांगतात, जसं आता बोराडे सरांनी सांगितलं तसं, की त्यांच्या पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाहीये आणि त्याच्यामुळं कर्जबाजारीपणा सातत्यानं वाढत चाललेला आहे. तुम्हाला हे लक्षात येईल की ते दारूबंदीची मागणी करतायत, ते शेतकऱ्याचा 7/12 कोरा होईल, त्याची कर्जमाफी होईल अशी मागणी करतायत, ते स्त्रियांच्या हक्काची मागणी करतायत. आणि ह्या मागणी करणारे लोक कोण आहेत, यांचा चेहरा कोण आहे. तुम्हाला असं लक्षात येईल की आमच्या शाळकरी 7वी 8वीतल्या मुली ही मागणी लाखोंच्या जमावापुढं करतायत. ही मागणी आमच्या साहित्यात कितपत आहे याचं उत्तर नाही असं आहे. निदान असं जर चित्रण कुणी केलेलं असेल तर ते माझ्या वाचनात नाही आहे. आता दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलेला आहे की जातीचं असं चित्रण साहित्यात येणं कितपत योग्य आहे. मी बाबासाहेबांवर लिहिलेल्या एका कवितेचा उल्लेख करीन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहिलेली कविता आहे आणि त्यांचं गुणगान गाताना असा उल्लेख केलेला आहे की काल जे होते मुके आज बोलू लागले. ही जी अस्मितेची जाणीव आहे, ही अस्मितेची जाणीव नेमकी आज पुन्हा मराठा समाजाला झालेली आहे. अगदी बरोबर आहे. आणि ही फार डॉक्टर महत्त्वाची पृथ्वीराज गोष्ट तौर, आहे. आपला वेळ खरं म्हणजे संपला, मी तुम्हाला थांबवतो. खूप चांगलं बोलताय, पण तुमची जी ओळ फार महत्त्वाची आहे की काल जे होते मुके ते आज बोलू लागले, हीच अस्मिता जागी करण्याची वेळ यायला लागते आणि मग कुठेतरी त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटायला सुरुवात होते. खरं म्हणजे सगळ्याच मान्यवरांना खूप काही मुद्दे अजूनही मांडायचे असतील, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. पण हा जो मराठा समाजाचा मोर्चा आहे तो मूक जरी असला तरी मगाशी जसं प्राचार्य बोराडे सर म्हणाले की त्याचा आवाज जो आहे तो कदाचित येत्या काळामध्ये बुलंद होईल आणि त्याची झलक कुठे ना कुठे आता आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळते आहे. लातूरमधले जे कवी आहेत राजेसाहेब कदम, त्यांच्या एका कवितेने मी या सगळ्या संपूर्ण चर्चेचा समारोप करणार आहे. याच समाजातल्या मराठा समाजाच्या मूकमोर्चाच्या संदर्भामध्ये राजेसाहेब कदम असं लिहितात की कुठे निघाले असतील हे मुक्या माणसांचे जथ्थे, कुठे निघाले असतील हे मुक्या माणसांचे जथ्थे, असा एकही रस्ता नाही जिथे मुक्यांचे जथ्थे नाहीत. ते पहा सारे जथ्थे एकत्र येऊ लागलेत आता, ते पहा सारे जथ्थे एकत्र येऊ लागलेत आता, हळूहळू सागर बनू लागलेत मुक्या माणसांचे जथ्थे. अरे या जथ्यांना वेसण नाही, कासराही नाही कोणाच्या हातात यांचा, तरीही का सैराट होत नसतील हे मुक्या माणसांचे जथ्थे. का बेचैन दिसतायत जथ्यातले मुके लोक. नेमके काय हवे असेल या मुक्या लोकांना, नेमकं काय हवं असेल या मुक्या लोकांना. डोके मोजून बोटे मोडण्यापेक्षा डोक्यात काय चाललंय हे नाही ओळखलं तर सुनामी येणारच नाही याची काय खात्री. मुक्यांच्या सागराच्या आत खोल काहीतरी खतखततंय हे नक्की. भूकंपाची लक्षणं तर नसतील ही. मला वाटतं की कुठेतरी आतमध्ये जी खदखद चाललेली आहे मराठा समाजाच्या मनामध्ये, ती आता हळूहळू ज्वालामुखीसारखी वरती येऊ लागली आहे की काय. आणि हा जसं मगापासून आपण म्हणतोय की हा जरी मूक आक्रोश असला तरी त्याला शब्दांचं, आवाजाचं कुठेतरी पाठबळ नंतर येत्या काळामध्ये मिळू शकतं आणि त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये येऊ शकतं. त्यामुळे डॉक्टर शंकर बोऱ्हाडे यांची जी तक्रार आहे की साहित्यामध्ये मराठा समाजाचं म्हणावं असं चित्रण आत्तापर्यंत झालं नाही, पण प्राचार्य बोराडे सर म्हणतात त्यातही तथ्य आहे की आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी तसे प्रयत्न केलेत. कदाचित त्यांचा आवाज क्षीण असेलही, पण त्याचा डेसिबल येत्या काळामध्ये नक्की वाढेल या अपेक्षेसह सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.